सर, माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच चर्चेत राहिला आणि उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर तो राज्यात चर्चेत राहिला. काय सांगाल ना आता या लोकसभा मतबद्दल काय सांगाल? मी प्रशांत आराध्ये पंढरपूरमध्ये पत्रकारिता करतो. माढा लोकसभा मतदारसंघ हा देशातला एक हॉटस्पॉट बनला होता, राज्यातला हॉटस्पॉट बनला होता. सगळीकडं सगळ्यांना असं वाटायचं की बारामतीकडं सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र मोहिते पाटील यांनी जी त्यांची मूवमेंट ठेवली पहिल्यापासून, मुळात काय आहे, मोहिते पाटील हा सोलापूर जिल्ह्यातला एक ब्रँड आहे. गेल्या 50-60 वर्षापासून म्हणजे कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून सोलापूर जिल्ह्याचं राजकारण असेल, सहकार असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा होता. मध्यंतरीच्या काळात 2009-10च्या नंतर थोडंसं मोहिते पाटील गटाला आहुटी लागली होती, कारण त्यांचा पंढरपूरमध्ये पराभव झाला. आणि त्यानंतर 2014ला मोदी लाटेमध्ये सुद्धा ते माढा लोकसभा मतदारसंघातनं विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले. ही एक त्यांच्या पाठीमागे क्रेज होती. परंतु शंकरराव मोहिते पाटील यांच्यानंतर मोहिते पाटील गट आणि सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण, सहकार हे सांभाळण्याचं काम विजयदादांनी केलं. एक कुशल नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं, लोकांच्यामध्ये मिसळणारा नेता. आणि ही क्रेज आजही त्यांची कायम आहे. जरी ते सध्या आजारी असले किंवा ते फारसे फिरत नसले तरीसुद्धा विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर लोकांचा विश्वास आहे सोलापूर जिल्ह्यातल्या, त्यातल्या त्यात माढा लोकसभा मतदारसंघामध्ये. आणि 2009पासून मोहिते पाटील स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास केलेला आहे. 2009ला ते शरद पवार यांच्या प्रचाराचे प्रमुख होते. 2014ला ते स्वतः लढले होते आणि 2019मध्ये त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रचार केला होता. त्यामुळे 2024ची निवडणूक ही त्यांच्याकरता सोपी आहे असं त्यांनाही माहीत होतं. त्यामुळं त्यांनी त्यांची मूवमेंट अशी ठेवली की सस्पेन्स ठेवला, उभारणार का नाही, मोहिते पाटील पक्ष सोड भाजपपासून दूर जाणार का, ते कुठल्या पक्षातून लढणार. त्यामुळे त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पुढं केलं. याचं कारण असं की रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या विद्यमान आमदार आहेत भाजपचे, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना घरामध्ये ठेवलं आणि धैर्यशील मोहिते पाटील नावाचं अस्त्र त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात सोडून दिलं. आणि जवळपास 6 तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे, 6 मतदारसंघांचा विधानसभा क्षेत्रांचा. त्या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला. धैर्यशील मोहिते पाटलांनी लोकांशी भेटले, त्यामुळे सस्पेन्स वाढत गेला. आणि राज्याचं लक्ष बारामती असू दे किंवा अन्य बीड असू दे किंवा लातूर, जिकडं खूप म्हणजे टसल हे आहेत, निवडणूक आहेत, तिकडं न जाता हे सरळ माढ्यावर आलं. म्हणजे शेजारच्या सोलापूरचा सुद्धा एवढा गवगावा होत नव्हता, मात्र माढ्याचा गवगावा इतका वाढला की सगळं अकलूजमध्येच यायला लागले. आणि त्याचा फटका भाजपला असा बसला की ग्लोबल्स नीती किंवा प्रचाराचं मोहिते पाटलांनी प्रचार न करता माध्यमांनी त्यांचा प्रचार इतका मोठ्या प्रमाणात केला की मोहिते पाटलांचं पहिल्यापासूनच सीट विनिंग आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला, तिथली उमेदवारी घेतली. विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार, सुनीलकुमार शिंदे एकत्र आले. त्यांनी व्यूहरचना आखली दोन्ही मतदारसंघाची आणि ही निवडणूक पार पडली. आणि निवडणूक पार पडताना सुद्धा अत्यंत टसल आहे ह्या मतदारसंघामध्ये. अंदाज आत्ता येणारच नाही आहे, काही दिवस त्यासाठी लागतील. खरं तर मतदानाची आकडेवारीसुद्धा 2-3 दिवसानंतर प्रशासनाकडनं मिळाली, कारण टपाली मतदान होतं, सगळ्याची आकडेमोड करायची होती. आणि जे मतदान झालेलं आहे ते मागच्यापेक्षा जास्त मतदान आहे, काही 0.19% जास्त मतदान आहे. त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये जो काही निकाल लागेल तो अत्यंत कमी फरकाचा इथला निकाल असणार आहे. सर, उत्तमराव जानकरांची भूमिका सुद्धा या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे. उत्तमराव जानकर हे त्यांचे जवळपास राजकीय वैरत होतं मोहिते पाटलांबरोबर, आणि नंतर त्यांनी मोहिते पाटलांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आमंत्रण दिलं होतं आणि शरद पवारांनी आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आणि मोहिते पाटलाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. काय मोहिते पाटलांना त्याचा फायदा होईल की तोटा होईल? हे जानकर आणि मोहिते पाटील हे समदुःखी आहेत. कारण काय झालं आहे की 2019ला मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये आले, धैर्यशील मोहिते पाटील भाजपमध्ये आले, विजयदादा राष्ट्रवादीमध्ये राहिले. परंतु त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एक परका उमेदवार शेजारच्या जिल्ह्यामधनं, काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष साताऱ्याचे, त्यांना भाजपमध्ये घेतलं भाजपने आणि त्यांच्या प्रचारात रणजितसिंह मोहिते पाटलांना गुंतवलं. मोहिते पाटलांनी अगदी पहिल्यांदाच भाजपमध्ये ते आले होते, आपली ताकद दाखवण्याकरता म्हणून त्यांनी निंबाळकरांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. त्यावेळेस मोहिते पाटलांचे विरोधक असणारे उत्तमराव जानकर, त्याच धैर्यशील धवलसिंह मोहिते पाटील हे सगळेच भाजपसोबत आले. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी ह्या सगळ्यांना आपल्याबरोबर घेतलं त्या निवडणुकीमध्ये. आणि त्याचा परिणाम असा झाला की 1,16,000चं लीड हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माळशिरस तालुक्यातनं मिळालं. तेव्हा जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्र असल्यामुळे हे लीड दिसून आलं. मात्र 2024च्या निवडणुकीच्या वेळी जानकरांना असं वाटत होतं की 2019च्या विधानसभेला असं वाटत होतं की बाबा आपण ह्या केल्याचं कामाचं फळ म्हणून
देवेंद्र फडणवीस आपल्याला भाजपची उमेदवारी माळशिरसमधनं देतील आणि मोहिते पाटीलसुद्धा आपला प्रचार करतील. 40-50 वर्षापासून मोहिते पाटील गटाच्या विरोधामध्ये पश्चिम माळशिरस तालुक्याचा जो धनगर समाज आहे ते त्यांचे विरोध करतात. म्हणजे सुभाष अण्णा पाटील असतील किंवा आपण अनेक ॲडव्होकेट सुभाष पाटील वगैरे आणि अनेक नेते तिकडचे, सोमनाथ वाघमोडे असतील किंवा उत्तमराव जानकर, ह्या सगळ्यांनी अनेक वर्ष मोहिते पाटलांना तिथं विरोध केलेला आहे. आणि जानकरांना असं वाटलं की 2019च्या विधानसभेला आपल्या पाठीमागं भाजप ताकद लावेल, आपण आमदार होऊ. परंतु भाजपनं ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपले उजवा हात असणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते असणारे राम सातपुते यांना माळशिरसमध्ये पाठवलं. त्याच्यामुळं मोहिते पाटलांचा तर भ्रमनिराश झालाच, परंतु जानकरांचा पण झाला. मोहिते पाटलांना असं वाटत होतं की आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला आपण इथनं आमदार करावं. त्याने स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांना तिथं आमदार केलं होतं. तसंच कोणीतरी दुसरा अजून एखादा आपला उमेदवार द्यावा, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी काही त्यांचं ऐकलं नाही आणि राम सातपुतेंना पाठवलं. त्यामुळे दोघांचा भ्रमनिराश झाला, उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील. जानकर लढले, 2,500 मतांनी पडले, पण त्यानंतरसुद्धा सत्तेबरोबर राहायचं म्हणून ते राहिले भाजपबरोबर काही दिवस. परंतु 2024ची जेव्हा निवडणूक आली तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही सोलापूर लोकसभेमधनं तयारी करायला सुरुवात करा. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघ आणि त्यांच्याकडे राखीव सर्टिफिकेट आहे, त्यामुळे त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जानकरांनी तयारी सुरू केली. मात्र त्याच राम सातपुतेंना भाजपने पुन्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात पाठवलं. म्हणजे 2 वेळा खो दिला राम सातपुतेंनी जानकरांना. म्हणून जानकर चिडले आणि त्यांनी मोहिते पाटील पण चिडलेच होते, कारण त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर नको म्हटले होते, परंतु त्यांनाच उमेदवारी मिळाली निंबाळकरांना. त्यामुळं हे दोन्ही दुःखी किंवा समदुःखी असणारे हे 2 नेते एकत्र आले आणि त्यांनी आपल्यातलं जे काही 30-35 वर्षाचं वैरत्व आहे ते सगळे विसरले आणि त्यांनी ठरवलं की 2024च्या विधानसभेला जानकरांचा प्रचार करायचा मोहिते पाटलांनी आणि 2024च्या लोकसभेला जानकरांनी प्रचार करायचा तो मोहिते पाटलांचा. जानकरांचा फायदा हा शरद पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघात होतो, कारण ते धनगर समाजाचे नेते आहेत, मोठे नेते आहेत. त्यामुळं सांगली, सातारा, बारामती आणि सोलापूर या 5ही मतदारसंघामध्ये जानकरांना आज फिरवलं गेलं. आणि आत्ताही जिथं जिथं राष्ट्रवादीचे उमेदवार आजही 4-5व्या टप्प्यामधल्या मतदानामध्ये आहेत तिथंसुद्धा जानकरांच्या सभा घेतल्या जात आहेत. त्यामुळं शरद पवारांनी सुद्धा ह्याच्यामध्ये मध्यस्थी केली. आता फडणवीसांना असं वाटलं की जानकर कुठं जातील, परंतु जानकर त्यांच्याकडे गेले, विमानाने गेले, हेलिकॉप्टरने गेले, भेटले, त्यांचं सगळं ऐकून घेतलं. मात्र त्यांनी आपलं करिअर पाहिलं, कारण 19ला फसलो गेलो आहे, 24ला पुन्हा फसलो गेलो आहे लोकसभेला, आता 24च्या विधानसभेला फसायचं नाही असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी जाऊन सगळं शरद पवारांची भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवार गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ते मोहिते पाटलांच्या बरोबर निघून गेले. ह्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल हे 4 जूनला लक्षात येईल. कारण पश्चिम भागातले अनेक धनगर समाजाचे नेते भाजपबरोबर जरी गेले असले तरी मास लीडर, म्हणजे ज्यांनी आपलं 20-25 वर्षाचं आयुष्य लोकांच्यामध्येच घालवलं आहे, हे जानकर आहेत. त्यामुळे जानकरांचा फायदा निश्चितपणे होईल. अगदी 1,16,000चं मतं मागच्यासारखं नाही मिळालं तरीसुद्धा निर्णायक मतं जी आहेत ती माळशिरस तालुक्यातलीच असणार आहेत. सर, माड्याचे बबनदादा शिंदे असतील, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे असतील, हे मोहिते पाटलांचे राजकीय विरोधक मानले जातात. त्याचबरोबर रेशमी बागलसुद्धा भाजपात आलेले आहेत. त्याचबरोबर जयवंतराव जगताप देखील भाजपसोबत आहेत. का ह्या 2 विधानसभा मतदारसंघाचा मोहिते पाटलांना फायदा होईल की भाजपाला होईल? आता मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये जी समविचारी आघाडी होती, जी प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे, संजय मामा शिंदे, बबनदादा शिंदे सगळ्यांनी काढली होती, डोंगरे वगैरे सगळे, समाधान आवताडे वगैरे याच्या लोकांनी, ही आघाडीच अजूनही म्हणजे जी भाजपमध्ये गेली, काही राष्ट्रवादीमध्ये गेले, पण त्यांची एक ती आघाडी आहेच आहे. मोहिते पाटील नको, कारण मोहिते पाटलांचा जो साम्राज्य विस्ताराची जी पद्धत आहे की आपल्या शेजारच्या मतदारसंघावर हक्क सांगायचा, इकडच्या मतदारसंघावर हक्क सांगायचा आणि एक आपलंच नेतृत्व सगळ्यांनी मान्य करावं अशी जी त्यांची म्हणजे सतत त्यांचं गाणं असतं, त्याला हे कंट्रोल ह्या लोकांनी, तेव्हा ते तरुण होते सगळे 10-20 वर्षापूर्वी, तेव्हा सगळ्यांनी म्हणून ही आघाडी काढली होती. आणि आता पुन्हा मोहिते पाटील भाजपमध्ये आले तेव्हा त्यांचीच खरं कुचंबणा व्हायला लागली मोहिते पाटलांच्या बरोबर ह्या लोकांची सुद्धा, ह्या आमदारांची सुद्धा. म्हणून त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे बाहेरचं नेतृत्व आहे, हे फलटणमधले आहेत, ते काय सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करणार नाही, त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना निवडून दिलं तर आपलं काम संपलं. पुन्हा हा खासदार काही इथे ढवळाढवळ करणार नाही, मात्र मोहिते पाटील ढवळाढवळ करू शकतात. त्यामुळे ह्या लोकांनी खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आता सध्या पाठिंबा दिलेला आहे. मात्र लोक कोणाच्या बरोबर जाणार हे आता 4 तारखेला लक्षात येईल. माढा मतदारसंघ असेल किंवा करमाळा मतदारसंघ असेल, इथं कमळ रुजू नये, इथं महायुती रुजू नये ह्याकरता पण आत्तापर्यंत प्रयत्न झाले आहेत शिंदे बंधूंकडनं. मात्र आता त्यांना त्यांचाच हे करावं लागतं, कारण संजय मामा शिंदेसुद्धा अपक्ष मागच्या वेळी लढलेले आहेत राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन, तर तत्पूर्वी ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते लोकसभेचे.
एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभेचे उमेदवार ते करमाळ्याचे ते बबनदादा शिंदे तर सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहिलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये कमळ जिथं रुजलेलंच नाही आहे, जे चिन्ह रुजलेलं नाही आहे. आता मागच्या वेळीसुद्धा हे मोहिते पाटील किंवा अन्य लोकांनी हे प्रयत्न केला रुजवायचा, पण माड्यामधलं जर आपण मताधिक्य पाहिलं मागच्या वेळेचं सुद्धा संजय मामा शिंदेंचं मताधिक्य फार काही नव्हतं, 6-6.5 मताधिक्य होतं आणि त्यांना मात्र तारलं त्यांच्या करमाळा तालुक्याने. मात्र आता जे संजय मामा शिंदेंकरता मतदान झालं ते मतदान कमळाला होणार का? जरी नेते आले असले तरी खालची जी जनता आहे तिथं जी तुतारी जो प्रकार झाला आणि शेवटी भूमिपुत्राचा मुद्दा असतो. फलटण भागामध्ये, माणखटाव भागामध्ये, दहिवडे भागामध्ये निंबाळकर चालणार, ह्याचं कारण ते भूमिपुत्र आहेत 17 जिल्ह्यातले. तसं सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र धैर्यशील मोहिते पाटील आहेत. ते करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला, पंढरपूरचा जो भाग जोडलेला आहे तिथं चालणारच थोड्याफार प्रमाणामध्ये. परंतु आता ह्या लोकांनी निरोप दिलेत, सभा घेतल्यात, बैठका घेतल्यात, चिन्ह रुजवायचा प्रयत्न केलेला आहे. फार मोठ्या प्रमाणात भाजपने यंत्रणा लावली होती, महायुतीने यंत्रणा लावली होती. आता हे चिन्ह कितपर्यंत पोचलं आहे हे 4 तारखेला लक्षात येईल. परंतु मताधिक्य खूप मोठं मिळेल माढा किंवा करमाळ्यामधनं असं मला नाही वाटत. कारण आता शिवाजीराव सावंत असतील, रश्मी बागल, हे सगळे आत्ता म्हणजे ह्या निवडणुकीपुरते ते भाजपबरोबर आलेत आत्ता, किंवा त्यांनी शिंदे आणि सावंतांचं मनोमिलन झालं, हे निवडणुकीपुरतं आहे, अगोदर नाही आहे ते. म्हणजे 5-5 वर्ष भांडायचं आणि शेवटच्या 15 दिवसामध्ये मनोमिलन करून मतदान. लोकसभेला असं मतदान होऊ शकणार नाही. विधानसभा, ग्रामपंचायत निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था जिथं अगदी एक मताला किंमत असते त्या तिथं होऊ शकतं. परंतु लोकसभेसारख्या ठिकाणी अशा पद्धतीनं मास ह्याच्यामध्ये कमळाला मतदान होईल असं गृहीत धरणं किंवा सांगितलं बबनदादांनी, संजय मामांनी म्हणून मतदान होईल असं शक्य नसतं. तरी पण आता लोकांच्या मनामध्ये मोदींची काय क्रेज आहे किंवा निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये तुलना केल्यावर निंबाळकर आपल्यासाठी किती फायद्याचे आहेत, पाण्याच्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत, किंवा मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर पुन्हा मतदारसंघाचा फायदा आहे म्हणून त्यांना मतदान केलं. पोक्त विचार केला तर मतदारांनी केला असेल तर निंबाळकरांना फायदा होईल. मात्र जर भावनेचा मुद्दा असेल आणि भूमिपुत्राचा मुद्दा असेल तर मात्र धैर्यशील मोहिते पाटलांशिवाय इकडं पर्याय दिसत नाही आहे. सर, अभिजित पाटलांची देखील भूमिका निर्णायक ठरणार आहे. सुरुवातीला त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला आणि त्यानंतर त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांनी भूमिका बदलत भाजपला पाठिंबा दिला. खरंच भाजपला अभिजित पाटलांचा फायदा होईल का? आता त्यांची सभा झाली 4 तारखेला का 5 तारखेला? 4 तारखेला झाली, 5 तारखेला झाली. त्या दिवशी प्रचार संपणार होता संध्याकाळी 5 वाजता आणि ते 1:30-2 वाजता त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. त्याच्या अगोदर 2 दिवस त्यांनी बैठका घेऊन जाहीर केलंच होतं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून. परंतु मतदार जो आहे ना तो खूप सुज्ञ आहे. आता अभिजित पाटील यांची जी मतं आहेत ती त्यांना मानणारी आहेत, जी त्यांना त्यांचं मतदान. आता आपण काय पाहतो तर विठ्ठल कारखान्याला त्यांना काय मतं मिळाली, जे 8-10 हजार मतं त्यांना जी मिळाली होती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभासदांची, तीच त्यांची आत्ताची मतं आहेत. आणि त्यानंतर त्यांचे जे फॉलोअर्स तयार झाले आहेत ते आता ते त्यांचं किती ऐकतील हे लवकर लक्षात येईल. परंतु पंढरपूर हा जो भाग आहे आता त्यांचा माढा विधानसभेला जोडलेला भाग आहे आणि इकडं सोलापूर लोकसभा मतदारसंघाला जोडलेला भाग आहे. माढा विधानसभेमध्ये त्यांचं कार्यक्षेत्र जास्त आहे विठ्ठल कारखान्याचे. त्यांना तिथून जे मतदान झालेलं आहे त्यांच्या विठ्ठल कारखान्याला तिथून आहे आणि त्यात त्यांनी सहकार शिरोमणी पण लढवला होता. कारखाने चांगले चालले आहेत त्यामुळे सभासदांना त्यांच्यावर विश्वास आहे. काही प्रमाणामध्ये मतं ही भाजपकडे जाणार म्हणजे अभिजित पाटील यांनी सांगितले. आणि त्यांचं कसं आहे की गट आणि यंग मुलं त्यांच्याकडे खूप आहेत, त्यांची समर्थक जे आहे ते तरुण मुलं आहेत सगळे, त्यामुळे त्यांचे निरोपही पोचलेले आहेत. त्यांची सभा पण चांगली झाली. त्यांनी जे प्रयत्न केलेला आहे आता तो जेव्हा मतपेट्या फुटतील तेव्हा आता ह्याच्यात कसं आहे कल्याणराव काळेंची मतं आहेत, त्यात अभिजित पाटलांची मतं आहेत, यात प्रशांत परिचारकांची मतं आहेत आणि त्यातच बबनदादांची सुद्धा मतं आहेत. म्हणजे अनेक गटादारांची मतं आहेत. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये कुणाचं मतदान किती झालं हे कळणार नाही. प्रत्येकजण दावा करणारं जे झालं ते माझंच आहे. त्यामुळे जरी कमी होऊ दे जास्त होऊ दे, कमी जरी झालं तर ते माझंच आहे म्हणणार आहे, ज्या झालं तर ते माझ्यामुळे झालं म्हणणार आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये किती गट जवळ आले किती गट लांब गेले ह्याच्यावर नाही आहे, मतदाराच्या मनामध्ये काय आहे, केंद्रात सत्ता कोणाची पाहिताना त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. तरी पण अभिजित पाटलांनी प्रयत्न केलेला आहे, चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यांनी रुजवायचा प्रयत्न केला, त्यांचे कार्यकर्ते धावत होते पळत होते. त्यामुळे बघू आता 4 तारखेला काय होतं ते. सर, यामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघ देखील येतो. शहाजी बापू पाटील हे भाजपाकडून होते तर अनिकेत देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे मोहिते पाटलांच्या बाजूने होते. काय नेमकं आता कोणाला फायदा होईल? शहाजी बापूचं मताधिक्य किती मिळेल भाजपला आणि देशमुखांचा कितपत फायदा होईल मोहिते पाटलांना? शहाजीबाबू पाटील आणि दीपक साळुंखे हे दोघांनी पहिल्यापासून रणजितसिंह नाईक निंबाळकरांची साथ केलेली आहे. म्हणजे खरं तर ते भाजपचे नाही आहेत, ते शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. तरीसुद्धा त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांबरोबरची आपली मैत्री जपली. याचं कारण म्हणजे सांगोला तालुक्यातला दुष्काळ. सांगोला तालुक्यामध्ये टेंभू म्हैसाळचं अतिरिक्त पाणी आणायचं होतं, 3-3.5 TMC पाणी ते मिळवलं.
मुळात जेव्हा लोकसभा निवडणूक सुरू होती तेव्हा माण नदीमध्ये पाणी होतं. म्हणजे ही वर्षानुवर्ष कोरडी असणाऱ्या नदीमध्ये सुद्धा पाणी सोडण्यात आलं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा. आणि त्यामुळे लोकांचा एक विश्वास असा आहे की शहाजीभाऊ पाटलांच्या काळामध्ये बऱ्याच पाण्याच्या योजना मार्गी लागल्या. आणि तेच प्रत्येक वेळी श्रेय देतात ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना. निंबाळकर त्यांच्या प्रत्येक बैठकांना हजर राहतात. टेंबू असेल, म्हैसाळची असेल, उजनी उपसा सिंचन, उजनीवरनं जी सांगालो उपसा सिंचन योजना मंजूर करून घेतली, 800 कोटी रुपयाकरता मंजूर करून घेतले. ह्यामध्ये सगळीकडे निंबाळकरांचा मोलाचा वाटा होता. आणि शहाजीभाऊ पाटलांनी हा पहिल्यापासून हे सगळं निंबाळकरांना श्रेय दिलं आणि त्यांच्या प्रचाराची सुरुवातच मुळात सांगोल्यातनं झाली. त्यामुळं आणि आता जे अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख ही जी पिढी आहे ही पुढची पिढी आहे गणपतराव देशमुखांची. स्वर्गीय आबांनी खूप काम सांगोला तालुक्यात केलं, दुष्काळी भागामध्ये केलं. मात्र ते 5 वर्ष सत्तेमध्ये शहाजीबापू आहेत आणि शहाजीबापूंनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या म्हणजे असतानाच ही निवडणूक जिंकली 722 मतांनी केवळ. पण त्यांना माहीत झालं होतं की ह्या मतदारसंघात जर आपल्याला टिकायचं असेल, आता ह्या मुलांना जर आपल्याला फाईट द्यायची असेल तर इथं कामं पाहिजेत. आणि त्यांनी ती मोठ्या प्रमाणात कामं तिथं करून घेतली पाण्याची. त्यामुळे सांगोला तालुक्यात थोडासा मताचा टक्केवारी जी निंबाळकरांच्या म्हणजे पारड्यामध्ये 100% पडेल असा माझा अंदाज आहे. कारण तिथली लोक बोलतात की उन्हाळ्यामध्ये आमची कधी नदी वाहताना मी पाहिली नाही. मात्र शहाजीबापूंनी प्रयत्न करून पाणी आणलं. वाडेगावच्या पशे नदी बंधाऱ्यात पाणी होतं तेव्हा दीपक साळुंखे पाटील असं सगळ्यांनी सांगितलं होतं की बाबा हे पाणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आणलं. मुख्यमंत्र्यांना त्यांनी स्वतः जाऊन सांगितलं होतं, उपमुख्यमंत्र्यांशी ते बोलले होते. आणि असं म्हणजे पाण्याच्या योजना, आलेलं पाणी, सुरू असलेल्या सिंचना, निरेचं पाणी असेल किंवा अन्य ज्या योजना होऊ घातल्यात या सगळ्याचं श्रेय शहाजीबापूंचं आहे. त्यामुळे शहाजीबापूंचं लोक ऐकतील असं वाटतंय. त्यांचं वक्तृशैली आणि त्यांच्यासमोर बाकीचे तिथले विरोधक थोडेसे फिके पडतात हे मात्र निश्चित आहे. सर, फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकरांनी मोहिते पाटलांना साथ दिली. मान आणि फलटण विधानसभा मतदारसंघात काय परिणाम होईल? मोहिते पाटलांना किती मताधिक्य मिळेल आणि भाजपाला किती जाईल? मान फलटण हा दोन मतदारसंघ पाहिले तर मागच्या वेळी ते निंबाळकरांना प्लस होते. जरी 1900 मतांचं लीड त्यांना फलटणमधनं होतं तरी मात्र 23 ते 25 हजाराचं लीड त्यांना मान खटावमधनं होतं. त्याच्यामुळं त्या भागामध्ये ते भूमिपुत्र म्हणून चालणार. आणि तिथं जे सर्वाधिक मतदान झालं ते फलटणमध्ये झालेलं आहे. म्हणजे फलटणमधलं जे मतदान पहिलं आपलं 66% पुढचं मतदान आहे. मान खटावमध्ये सुद्धा चांगलं मतदान झालेलं आहे. आणि जयकुमार गोरे हे जसं त्यांनी माळशिरस तालुका सांभाळला तसं त्यांनी मान खटाव आणि फलटणचं विधानसभा सांभाळली. प्रसाद लाड जे आमदार आहेत भाजपचे ते ठेळ मांडून होते मान खटाव फलटण भागामध्ये. आणि तिथं त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला, यंत्रणा राबवल्या, कार्यकर्त्यांना पळवलं आणि भूमिपुत्राचा मुद्दा तिकडे गाजलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दुसऱ्यांदा रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार व्हायला पाहिजेत. त्यांचं कारण म्हणजे नीरा देवघर योजनेचं काम सुरू केलं 3200 कोटीचं. दुसरं फलटण बारामती रेल्वेचं भूमिपूजन झालं, काम सुरू झालेलं आहे. कटापूर जी योजना आहे म्हणजे लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना तिचं झालेलं काम, ह्या सगळ्यामुळं मानखटाव आणि फलटण या भागामध्ये निंबाळकरांना प्लसमध्ये गेलं तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही आहे. तर रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, रघुनाथ निंबाळकर या सगळ्यांनी, अनिकेत निंबाळकर या सगळ्यांनी प्रचार केला आहे मोहिते पाटलांचा. परंतु तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये जयकुमार गोरे आणि निंबाळकर ही जोडी फेमस आहे आणि सत्ताधारी असल्यामुळं अनेक योजना ते मार्गी लावल्यात त्यांनी. अनेक लोकांना आपल्या बाजूला वळवलं. फोडाफोडीचं राजकारण जिथं खूप झालं, अनेकांचे प्रवेश भाजपमध्ये झाले. त्यामुळे त्या भागावर सुद्धा भाजपनं कॉन्सन्ट्रेशन केलं होतं. जसं मोहिते पाटलांनी भाजपला डावललं तसं भाजपनं मान खटाव, फलटण, देवडी ह्या भागामध्ये आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली, वाढवलं. आणि लाड यांच्यासारखा एक स्ट्रॅटेजी मेकर आमदार तिथं सोडला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथं काम केलेलं दिसतं आहे. त्यामुळं आता लीड किती मिळतं आहे त्याच्यावर अवलंबून, कारण माळशिरसचं लीड हे या मतदारसंघामध्ये, माढा लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे. आता जयकुमार गोरे आणि निंबाळकरांच्या जसे बंधुस्वागत तिथं कामात त्यांचे तिथंच होते, त्यामुळे त्यांनी आता किती तिथं रुजवलं आहे ह्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. सर, भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील प्रचारापासून दूर राहिले, परंतु मतदाना दिवशी त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना मिठी मारली आणि त्याच घराण्यातील धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपाला साथ दिली. तर धवलसिंह मोहिते पाटलांचा काय फायदा होईल अकलूजमधून भाजपला? धवलसिंह मोहिते पाटील जनसेवा संघटना आहे आणि ते काँग्रेसचे सध्या जिल्हाध्यक्ष होते, परंतु त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही आहे, परंतु ते त्यांचे काही समर्थक आहेत. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा फायदा होईल. तो काय फक्त माळशिरस तालुक्यापुरते मर्यादित नाही, ते माढा, करमाळा या भागातही धवलसिंह मोहिते पाटलांचे समर्थक आहेत. त्यामुळं थोडाफार का होईना पण भाजपला ह्याचा फायदा होऊ शकतो. जिकडं विजयदादांचा गट असतो त्याच्या विरोधी गटामध्ये धवलसिंह मोहिते पाटील नेहमीच असतात. त्याच्यामुळं हे म्हणजे स्वाभाविकच होतं की या निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील भाजपपासून दूर गेले
तर धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या जवळ येणार हे गृहीत धरलं सगळ्यांनी. त्या पद्धतीने त्यांनी प्रचार केलाच भाजपचा. त्याचा फायदा थोड्याफार प्रमाणात होईलच म्हणजे ह्याला भारतीय जनता पक्षाला. सर, या लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी जवळपास 6 सभा घेतल्या. त्याचबरोबर याच मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा देखील झाली. अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील सभा घेतल्या. काय परिणाम होईल या मतदारसंघात 6 सभा आणि परत पंतप्रधानांची सभा, देवेंद्र फडणवीसांची सभा, कसं बघता याकडे? माढा मतदारसंघ हा हॉटस्पॉटच होता आणि प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध शरद पवार ही अशी लढाई आहे. आणि त्यामध्ये बारामतीचा सुद्धा त्याच्यामध्ये हे होता, इम्पॅक्ट होता की माढा मतदारसंघ बारामती शेजारचा आहे आणि सामाजिक स्थिती जर पाहिली तर धनगर समाज हे दोन्ही मतदारसंघात जास्त आहे. त्याच्यामुळं शरद पवारांनी पहिल्यापासूनच धनगर समाजाच्या नेत्यांना जवळ करायला प्रयत्न केला होता. महादेवराव जानकरांना उमेदवारीची ऑफर दिली, मात्र ते पुन्हा महायुतीत निघून गेले. म्हणून त्यांनी उत्तमराव जानकरांना आपल्याकडे खेचलं. बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख हे आपल्याकडे त्यांनी ओढले, त्यांना आपल्या बाजूला, त्यांना प्रचारामध्ये गुंतवलं. शरद पवारांचा स्वार्थ हाही होता की त्यांना बारामतीमध्ये ह्याचा इम्पॅक्ट व्हावा असं वाटत होतं. बारामतीमध्ये त्याचा मेसेज जात होता. त्यामुळे शरद पवारांनी माढ्याबरोबरच बारामतीबरोबर माढ्यावर तितकंच हे केलं आणि त्यांना माढा मतदारसंघ हा ते पहिल्यांदा लढलेले मतदारसंघ आहे आणि हा त्यांचा बालेकिल्ला. आणि ह्या मतदारसंघात त्यांना सोडून गेलेले आमदार खूप आहेत. मग त्यांचीच विधानसभेला जर जिरवायची असेल तर हा मतदारसंघ आपल्या ताब्यात पाहिजे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी माढ्यावर हे केलं. साखरपट्टा आहे हा सगळा, तो साखरपट्ट्यावर शरद पवारांचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळे त्याकरता त्यांचे प्रयत्न झाले. आता फडणवीसांनी उत्तम जानकर आपल्यापासून दूर गेलेले आहेत. मोहिते पाटलांनी आपली स्ट्रॅटर्जी उशिरा हे केली. पक्षाला त्यांनी म्हणजे हे केलं. रणजितसिंह मोहिते पाटील पक्षात असून सुद्धा पक्षासाठी प्रचार न करता ते घरात बसून राहिले त्यांचे. त्यामुळं फडणवीस जे होते ते अत्यंत चिडले होते. जेव्हा ते अकलूजला गेले तेव्हा त्यांचा स्वागत करण्याकरता रणजितसिंह मोहिते पाटील आले होते, मात्र त्यांनी गुच्छ पण स्वीकारला नाही त्यांचा. आणि भाषणामध्ये रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलं, बाबा मोहिते पाटील आम्हाला गुच्छ द्यायला आले पण आम्ही म्हणजे साहेबांनी गुच्छ घेतला नाही, फडणवीस साहेबांनी. म्हणजे त्यांचा राग इतका वाढला. त्यामुळं आणि आता विधानसभेत भाऊच उभारला निवडणुकीला लोकसभेला म्हटल्यानंतर ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील आमने सामने आले, त्यांनी मिठी मारली. याचा इम्पॅक्ट असा असतो की शेवटी त्यांनी संदेश दिला की मी ह्यांच्या पाठीशी आहे, मी धवलसिंहांच्या पाठीशी आहे, मी जरी भाजपमध्ये जरी असलो तर मी धवलसिंहांच्या पाठीशी आहे, हा त्यांचा संदेश होता. आणि आता शेवटी मोहिते पाटील हे काय TRPला 1 नंबर आहेत. जे काही त्यांना म्हणजे माध्यमांचं लक्ष वेधण्याकरता ते बरोबर असे हे प्रयत्न करतात सगळे. सर, या 6 विधानसभा मतदारसंघापैकी माळशिरसमधूनच जिथे मोहिते पाटलांना लीड जाईल असं सांगितलं जात होतं, परंतु तेथेच मताधिक्य घटल्याचं दिसतंय, टक्केवारी कमी आली. नाही, मताधिक्य म्हणजे आहे एवढंच मतदान आहे, मागच्यापेक्षा थोडं जास्तच आहे ते मतदान. परंतु तिथलं जे म्हणजे सामाजिक ह्याचा जर विचार केला तर धनगर समाज, OBC समाज कोणाच्या पाठीमागे जाणारा विचार आहे. उत्तम जानकरांचं किती ऐकतोय समाज ह्याच्यावर, कारण उत्तम जानकरांच्या बरोबर असणारे बरेचसे नेते आता भाजपबरोबर, जसे आप्पासाहेब देशमुख, सोमनाथ वाघमोडे असतील वगैरे बाकीचे सगळे नेत्यांच्या बरोबर. त्यामुळे ह्याचा किती फायदा होतोय. पश्चिम भागातून निंबाळकर किती मताधिक्य घेतात पश्चिम भागामध्ये माळशिरस तालुक्याच्या, त्याच्यावर खूपसं अवलंबून आहे. कारण जी मोठी शहरं आहेत, अकलूज असेल, माळशिरस असेल, ह्या सगळ्या शहरांमध्ये चांगलं मतदान झालं आहे. 65, 60, 65, 70% आसपास मतदान आहे. त्यामुळे हे मतदान निर्णायक ठरणार आहे. आणि मागच्या वेळी जे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मताधिक्य होतं ते त्यांना इथं मताधिक्य एवढं मिळेल हे काही शक्य नाही आहे, कारण निंबाळकर यांच्या विरोधामध्ये जानकर पण आहेत. त्याच्यामुळं माळशिरस निर्णायक ठरेल. परंतु त्याची जी आकडेवारी आहे त्याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सांगणं खूप कठीण आहे या गोष्टी. सर, मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील राज्यात मोठ्या प्रमाणात गाजला, परंतु हे जे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव एकत्र आले होते ते निवडणुकीच्या दरम्यान आपल्या पक्षाचं काम करताना दिसले, परंतु जो सर्वसामान्य मराठा आहे तो कोणाच्या बाजूने जाईल, कोणाला फायदा होईल या मतदारसंघात? इथं मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी हे गाजलेलेच आहेत ह्या मतदारसंघामध्ये. सोलापूर असेल किंवा इथं कांद्याचा प्रश्न असेल, हे जिव्हाळ्याचे मुद्दे होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा होता सुप्तपणे खूप चालला सुरुवातीला. नंतर तो आता काय झालं आहे की सगळेजणच कुठल्या ना कुठल्या पक्षाशी बांधील आहेत. त्याच्यामुळं नंतरच्या काळामध्ये त्याच्या बाबतीत जरी फार गवगवा जरी झाला नसला तरी सुप्तपणे ती एक लाट होतीच. लोकांच्या मनामध्ये ते खतखत आहेच आहे की बाबा आरक्षण आमचं, म्हणजे त्यांना ते सगळ्या सोऱ्यांचं आहे जे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं राज्यात ते खूपच तीव्र आंदोलन होतं. मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलनं केले, त्यांना प्रतिसाद चांगला मिळत होता. त्याच्यामुळे सुप्त लाट आहेच आहे ती. म्हणून सांगतो ना की कुठल्याही मतदारसंघात जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत, कारण लोक बोलत नाही आहेत. अंदाज काही ठिकाणी व्यक्त होतात सोशल मीडियावर वगैरे, पण तो ते प्रमाण अगदी 1% 1% पण नाही आहे. पण लोकांच्या सुप्त
म्हणजे मनामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि दगदगत होतं. शेतकऱ्यांचे तर प्रश्न फार दगदगत होते. पाण्याचा प्रश्न होता. अनेक वर्ष इथं म्हणजे या मतदारसंघाचं नेतृत्व शरद पवारांनी केलं, विजयदादांनी केलं, रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलं, तरी अजून योजनांना मंजुऱ्या आणि पैसे इतकंच. कांद्याचं अनुदान, कांद्याचं निर्यात बंदी होती, आता ते शेवटी उठवली गेली. परंतु अशा अनेक प्रश्न होते शेतकऱ्यांचे. इथले ऊस शेतीचे प्रश्न होते, बंद कारखान्यांचे प्रश्न होते, परंतु त्याकडे फारसं सरकार कधी लक्ष देत नव्हतं. त्याचेसुद्धा परिणाम जाणवणार आहेत. मराठा आरक्षणाचा सुद्धा परिणाम या निकालावर नक्की पडलेला असेल, पण त्याचं ॲनालिसिस हे 4 तारखेनंतरच करता येईल. कारण कुणी कसं त्याच्याबद्दल हे केलेलं आहे ते मतपेट्या उघडल्यावरच कळेल. सर, या मतदारसंघात जो अनेक वर्षापासून प्रश्न पेंडिंग आहे, फलटण पंढरपूर रेल्वेमार्ग होत नाही, त्याच्यावर राजकीय नेते भूमिका घेताना दिसत नाहीत. त्याचबरोबर याच मतदारसंघात उजनी धरणसुद्धा आहे, परंतु बऱ्याच प्रमाणात या भागातला शेतकरी आंदोलन करताना दिसतोय, पाणी मिळत नसल्याचं दिसते. काय या वर्षानुवर्ष राजकीय नेत्यांकडून येथील जनतेची दिशाभूल होते का, असं का? झालेलीच आहे बरं का. सोलापूर जिल्ह्याचं दुर्दैव असं की उजनी उशाशी आणि अनेक तालुके उपाशी अशी अवस्था आहे. मंगळवाडा तालुक्यात अनेक कामं आणखीन पेंडिंग आहेत. उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटला आत्ता अक्कलकोटला पाण्याची हे व्हायला लागलेली आहे. माढा तालुक्यामध्ये काही भागात पाणी आहे, काही भागात पाणी नाही आहे. करमाळ्यातले सुद्धा पोंदेवाडी किंवा बाकीचे जे उपसा सिंचन योजनांची ते मागणी करतायत, त्यांना उकडीचं पाणी हवं आहे, तेही मिळत नाही आहे. पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग इंग्रजांनी 100 वर्षापूर्वी त्याची आखणी करून ठेवली, अजून होतो आहे. आत्ता मंजुरी आहे त्याला, म्हणजे 100-125 वर्षानंतर. मात्र याच्या बाबतीत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे निवडणुका आल्या की चर्चा होते आणि निवडणुका संपल्या की हे विषय सगळे बासनामध्ये गुंडाळले जातात आणि फारसं ह्याच्याकडं कुणीही लक्ष देत नाही, सत्ताधारी असतील किंवा विरोधक. आता नीरा देवगडचं धरण बांधून आज किती वर्ष झाली विचार करा तुम्ही, पण त्याचे कालवे नाही आहेत अजून. आता ते बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी द्यायची योजना, त्यासाठी 3200 कोटी रुपये मंजूर झाले, पण ती योजना आत्ता सुरू झाली आहे. ते पाणी पंढरपूरला, फलटणला, माळशिरसला, सांगोल्याला पोचायला किती वर्ष लागतील. म्हणजे अशा आहे की लोकांना असं वाटतं की बाबा भाजप सरकार आहे, मोदींनी एवढ्या मोठ्या योजना केल्या, पण त्या आता पूर्ण का होत नाही आहेत. आता मंजुऱ्या कधी मिळाल्या सगळ्यांना? जेव्हा लोकसभा निवडणूक सुरू होती, त्याची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा सुरू झाल्या यांच्या मंजुऱ्या वगैरे. त्यामुळे लोकांचा विश्वास याच्यावर जोपर्यंत योजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बसणार नाही आहे. उजनीच्या पाण्याचा प्रश्न असा आहे की सोलापूर शहराला लागतं 2 TMC पाणी प्यायला नदी वाटे सर्व शहरांना, परंतु 20-25 TMC पाणी नदीमध्ये सोडून द्यावं लागतं. त्यामुळे कॅनॉल काट असेल का त्याच्या उपसा सिंचन योजनेच्यावर अवलंबून असणार, सगळ्या योजनांचं पाणी कमी करावं लागतं. याकरता आता सोलापूरला जे थेट पाईपलाईनने पाणी द्यायचं ते आत्ता योजना सुरू केलेली आहे पुन्हा नव्यानं. म्हणजे ही सोलापूरसारखं शहर कित्येक वर्ष 5-5 दिवस 4-4 दिवस पाणी 4-4 दिवसाआड पाणी घेत आहे. नागरिक चिडलेत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये सुप्त संताप पण आहे, सत्ताधाऱ्यांबद्दल पण आहे आणि विरोधकांना. कधीतरी विरोधक सत्ताधारी होते आणि आता विरोधक सत्ताधारी झालेत, त्यामुळं राग सगळ्यांवरच आहे यांचा. सर, या माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मोठी मतदारसंख्या आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात राज्यात गाजला आणि देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला होता की आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ पाठीमागेच्या विधानसभेत, आणि मग तसा विरोधकाकडून प्रचार देखील झाला. याचा फायदा भाजपला होईल की महाविकास आघाडी? काय धनगर समाजाची नाराजी आहे, परंतु धनगर समाजाचे बरेचसे नेते भाजपसोबत पण आहेत. म्हणजे नेते आता जनता काय करते ह्याच्यावर बरंचसं काय अवलंबून आहे. उत्तमराव जानकरांसारखा नेता आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निघून गेला, परंतु महादेव जानकर ज्यांचा माढा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे, प्रभुत्व आहे, ते मात्र रासपचे नेते भाजपबरोबर आले. आता नेत्यांचं सांगितलेलं जनता किती ऐकते आहे आणि अनेक धनगर समाजाचे नेते हे पदाधिकारी आहेत भाजपचे, त्या सगळ्यांनी समजावून पण सांगितलं असेल. परंतु त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा अगदी इलेक्शनच्या अगोदरच त्यांची याचिका ही झाली होती. त्यामुळं धनगर समाज हा आपल्या मागण्यांकरता सतत रस्त्यावर उतरतो आहे. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं त्यांना की तुम्हाला मी सत्तेवर येता पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत तुमचा आरक्षणाचा मुद्दा हे करतो, परंतु बोलाची कडी बोलाचा भात आहे. सगळ्याच समाजांना मधाची बोटं सगळेच दाखवत आहेत सध्या. त्यामुळं हे हा राग मतपेटीद्वारे, कारण OBC समाज किंवा अन्य समाज हे भाजपबरोबर जातील असं वाटतं कित्येक वेळा, परंतु असे जे मुद्दे आहेत, आरक्षणाचे मुद्दे असतील, त्यांच्या जीवाभावाचे मुद्दे आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढच्या करिअरचे मुद्दे त्यांच्या मुलांच्या, त्याच्यामुळे जर समजा ह्या समाजाने सुप्तपणे आतून जर मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला केलं असेल, शरद पवार गटाला, तर मात्र भाजपचं इथं फार काही खराब दिसत नाही आहे. कारण धनगर समाजामध्ये सुद्धा नाराजी ह्या निवडणुकीच्या अगोदर त्यांची आंदोलनं सुरू होती
मात्र या निवडणुकीच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्त गाजला, त्यामुळे तो थोडासा बाजूला पडला. पण मतदारांनी काय केलं हे आता 4 जूनला लक्षात येईल. सर, यामध्ये या माढा लोकसभा मतदारसंघात वंचितची सुद्धा भूमिका निर्णायक ठरणार आहे. वंचितने सुद्धा उमेदवार दिला होता. त्याचा तोटा फायदा महाविकास आघाडीला होईल की भाजपला होईल? नाही, आता वंचितने उमेदवार मागच्या वेळी पण दिले होते, त्यांनी चांगली मतं घेतली होती. 25,000च्या वर मतं, मला वाटतं जास्त मतं त्यांनी घेतली होती. यंदाही त्यांनी उमेदवार दिलेला आहे. आता रमेश बारसकरांसारखा उमेदवार त्यांचा वंचितचा इथं होता. आता त्यांना किती फायदा, ते खरं तर मोहोळचेत, ते ह्या मतदारसंघातले असे तर आणखीन फायदा झाला असता. ते माळी समाजामधून येतात, त्यामुळे ते OBC मधले किती गट त्यांच्या हे करतो आहे, त्यांच्या पाठीमागं जातो आहे, हेही पाहणं गरजेचं. पण फटका त्याचा जरी बसला तरी तो भाजपला थोडासा जास्त फटका बसू शकतो, कारण OBC मतं ही शक्यतो भाजपकडं वळलेली असतात आणि ते OBC समाजातले मोठे नेते आहेत रमेश बारसकर हे, त्याच्यामुळं ह्याचा फटका भाजपला बसेल असं मला वाटतं. आता ती मतांची आकडेवारी आल्यानंतर लक्षात येईल, कारण सध्या माढा लोकसभा मतदारसंघ म्हटलं की निंबाळकर आणि मोहिते एवढंच आहे. लोक त्याचा तेवढाच अभ्यास करतात. तरी पण बारसकरांनी सुद्धा चांगला प्रचार केला, चांगले मुद्दे मांडलेले आहेत. बघू आता त्यांचं. सर, शेवटचा प्रश्न, का एकंदरीत आपण इतका या मतदारसंघाचा अभ्यास केला, विश्लेषण केलं, काय कुणाच्या बाजूने कल झुकताना दिसतं विजयाचा? माढा लोकसभा मतदारसंघाचं प्रिडिक्शन फार अवघड आहे. तुतारी आणि कमळ ह्याच्यामध्ये म्हटलं तरी माळशिरस तालुक्यानं जर थोडं निंबाळकरांना म्हणजे त्यांचं मोहिते पाटलांचं मताधिक्य थोडं कमी केलं तरच निंबाळकरांची डाळ इथं शिजेल. अन्यथा इथला निकाल हा विचित्र असेल असं मला वाटतं आहे. तर माळशिरस तालुक्यात किती मताधिक्य मोहिते पाटील घेतात, म्हणजे निंबाळकर भाजप त्यांना किती रोखते मताधिक्य घेण्यापासून, त्यांचं वाढीव मताधिक्य त्याच्यावर अवलंबून आहे. कारण सगळाच खेळ जिथं आहे, सगळे मतदारसंघांमध्ये मोहिते पाटलांचे समर्थक आहेत. तिकडं नारायण पाटील आहेत, इकडं देशमुख आहेत, धनगर समाजाचे मोठे मोठे नेते त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत सगळे. त्याच्यामुळं यंदाचं गणित हे अवघड आहे आणि विजयदादांची जी क्रेज थोडी दिसली अजूनही आहे, त्याच्यामुळं अजून तरी काय त्याचा अंदाज बांधता येत नाही. मात्र माळशिरसमधनं जर भाजपनं थोडंफार पोखरलं असेल तर मात्र त्यांचा मान फलटण आणि माढ्याच्या मतावर ते विजय होऊ शकतो.